नमस्कार. मी सुनील काळे. या विशेष पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्याबरोबर आज गेस्ट म्हणून लाभलेले आहेत सहकार क्षेत्रातले अभ्यासक आणि ज्यांचा सहकार क्षेत्रातला हातोटी आहे अशा पद्धतीचे विद्याधर अनसकर, जे राज्य सहकारी बँकेचे प्रशासक आहेत. सर, स्वागत आहे आपलं. नमस्कार. तुमचं हातोटी याच्यासाठी म्हटलं की ज्या पद्धतीनं ही बँक आपल्याला माहिती की कुठल्या परिस्थितीत तुमच्या ताब्यात आली होती, त्यानंतर तुम्ही ती नफ्यामध्ये आणली. तर काय गुपित आहे हे नफ्यात आणण्याचं, बँकेचं काय गुपित आहे? वास्तविकता हे टीमवर्क आहे. टीमवर्क म्हणण्यापेक्षा आम्ही आकडेवारी तुम्हाला माहिती असेल की बँक लॉसमध्ये होती, हे झाली. पण आज सतत 4 वर्ष बँक 600 कोटीच्या वरती नफा आहे. 4 वर्षापूर्वी 325 कोटी होता, नंतर 602 कोटी, 609 कोटी, 615 कोटी आणि आज यावर्षी 651 कोटीचा नफा आहे. आणि ही बँक भारतात 5,000 कोटीच्या वरती नेटवर्थ असलेली, नक्त मूल्य असलेली एकमेव सहकारी बँक आहे. 7,200 कोटीच्या वरती या बँकेचे ओन फंड्स आहेत. त्यामुळे इतकी जबरदस्त एक फिनान्शियली स्ट्रॉंग अशी बँक आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेच्या निकषानुसार वेल मॅनेज आणि फिनान्शियली साऊंड या डेफिनेशनमध्ये आम्ही बसल्यामुळं उत्कृष्ट बँक असल्यामुळे रिझर्व्ह बँकेने पहिल्यांदा इतिहासात 500 कोटी रुपयाचे बॉन्ड्स, कर्ज रोखे, त्याला बॉन्ड्स आम्ही म्हणतो, ते बॉन्ड्स वितरित करायला परवानगी दिली. परवाच आम्ही माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचं वितरण सुरू केलं. त्यामुळे अशा प्रकारे एक सक्षम बँक म्हणून भारतामधली सगळ्यात सक्षम राज्य बँक आणि नेटवर्कमध्ये भारतातल्या सगळ्या कॉपरेटिव्ह सेक्टरमधली उत्कृष्ट, सगळ्यात जास्त नेटवर्क असलेले बँक. त्यामुळे बँक फिनान्शियली साऊंड आहे. याचं सगळं श्रेय जातं ते माझ्या बँकेच्या कर्मचाऱ्यांना, टीमवर्कला. कारण इथं सगळे जे दिग्गज माझे क्लायंट्स आहेत ते सगळे दिग्गज लोक आहेत. म्हणजे साखर कारखाने असतील, सूतगिरण्या असतील, जिल्हा बँका असतील, त्यांचं नेतृत्व एक सगळी मोठमोठी राजकारण क्षेत्रातली मंडळी करतात आज. त्यामुळे सगळ्या मोठ्या दिग्गज लोकांना त्यांची चूक काय हे सांगणं माझ्यासारख्याला काही बरोबर वाटलं नाही, शक्य नाही. ते कुठं त्यांची चूक होती, नेमकी काय होती आहे. तर आम्ही एक रेटिंग मॉडेल तयार केलं. त्यामुळे आम्ही एक सगळ्यांना विश्वासात घेऊन, सगळ्या माझ्या क्लायंटना विश्वासात घेऊन एक रेटिंग मॉडेल तयार केलं. त्याला साखर महासंघाची परवानगी घेतली. साखर महासंघाला ते दाखवलं, नाबार्डला दाखवलं. आणि त्या रेटिंग मॉडेलमध्ये असं आम्ही हे केलं की बाबा इतके इतके मार्क पडले तर तुम्हाला आम्ही 9% व्याजदर लावू. बी ग्रेडमध्ये असेल तर तुम्हाला 9.5 लावू, सी असेल तर 10 लावू, 10.5 लावू. आणि असं कॅटेगरायझेशन केल्यानंतर त्यात आम्ही मार्क खूप असे आर्थिक शिस्त लावायचे मार्किंग केलं. हे तुमच्याकडे जर व्यवसाय डायव्हर्सिफिकेशन असेल तुम्हाला -5. त्यामुळे या लोकांचं डायव्हर्सिफिकेशन खूप असायचं. पण यांचं फायनान्स एवढा मोठा असतो, 200 कोटी, 250 कोटी, 800 कोटी. त्यामुळे 0.5% फरक म्हटला तरी त्याला खूप मोठा फरक होतो. पहिल्या वर्षी माझ्याकडे 1-2 कारखाने असे होते की फक्त या नियमात बसत होते. आज जवळजवळ 28-30 कारखाने या नियमात बसून माझ्याकडं कमी व्याजदराचा फायदा घेतात. त्यांना आर्थिक शिस्त लागली, त्यांना फिनान्शियल डिसिप्लिन ज्याला म्हणतो ती लागली. आणि फिनान्शियल डिसिप्लिन लागल्यामुळं त्यांचं आमचं एकंदरीत NPAचं प्रमाण कमी व्हायला लागलं. हळूहळू आमचा तोटा कमी व्हायला लागला. आणि आम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीम्स आणल्या, खूप वेगळ्या प्रकारच्या स्कीम आणल्या. आम्ही शेतकऱ्यांसाठी एक ब्लॉकचेन सिस्टीमवर शेतकऱ्याचं पोतं वकारवा मंडळात गेल्यावर तर दुसऱ्या मिनिटाला त्याच्या कर्ज खात्याला पैसे जमा होतात. शेतकरी मला बघत नाही, मी शेतकऱ्याला बघत नाही. परंतु ते ब्लॉकचेनच्या माध्यमातून नाही त्या शेतकऱ्याला नागवलं जात होतं. पीक आल्या इमिजिएटली त्याला पैसे लागतात. अशा वेळी व्यापारी त्याला अत्यंत कमी दराने त्यांना एक्सप्लॉयटेशन व्हायचं. अशा प्रकारे आम्ही वकारवा मंडळाशी टायप ॲग्रीमेंट केलं आणि त्यांना शेतीचं मूल्यमापन सगळं ते करतात. आणि 80% पैसे दुसऱ्या मिनिटाला शेतकऱ्याच्या अकाउंटला जमा होतात. खातं कोणत्याही बँकेत असे ना. अशा प्रकारे आत्ता मी जवळजवळ 200 कोटी रुपयाचं कर्ज एका वर्षात केलं. अशा खूप आम्ही नाविन्यपूर्ण योजना आणल्या. आम्ही अर्बन सहकारी बँकांकरता पण एक योजना आणली. तर मी असा अभ्यास केला त्या अर्बन सहकारी बँकांमधला जो कर्जदार असतो तो अर्बन सहकारी बँका त्याला थोडा कर्ज देऊन वरती आणतात. ज्यावेळी तो नावारूपाला येतो, खूप त्याचा व्यवसाय वाढतो, त्यावेळी त्याची जी काही गरज असते पैशाची, फंडिंगची, ती गरज भागवण्याची क्षमता त्या नागरी सहकारी बँकेमध्ये नसते. त्यामुळे इतक्या वर्ष तयार केलेला माझा क्लायंट हा नाईलाज असतो दुसऱ्या कमर्शियल बँकेकडे जायला लागला. कारण का त्याची रिक्वायरमेंट वाढायला लागली.
मग आम्ही नागरी सहकारी बँकांच्या बाबतीत अशी स्कीम केली की सहभाग योजना 1:3. म्हणजे तुमचा जेवढा एक्सपोजर आहे त्याच्यात तिप्पट मी देतो. तुमचा जर 15 कोटी असेल तर 15 तरी 45 कोटी रुपये मी देतो. म्हणजे माझे 45 कोटी, तुमचे 15 कोटी, असे जवळजवळ 60 कोटी रुपये त्या क्लायंटला तुम्हाला देता येतात. आणि लीड बँक तीच बँक असते, जी ओरिजिनल बँक आहे ते लीड बँक राहते, तिचा व्याजदर आम्ही मान्य करतो. त्यामुळे माझा कस्टमर बाहेर नाही जात. किती ते रिक्वायरमेंट वाढली तर ती रिक्वायरमेंट पूर्ण करण्याची ताकद या कन्सोर्शियममध्ये आहे. तेव्हा नागरी सहकारी बँकांसाठी पण आम्ही एक खूप मोठं पाऊल उचललं. अनेक मोठमोठ्या बँका, कॉसमॉस बँक, जनता बँक, विश्वेश्वर बँक, पुण्यातल्या म्हणजे अपना बँक, अशा अनेक बँकांशी आम्ही त्यांच्या क्लायंटना कर्जपुरवठा केल्यामुळं ते क्लायंट त्यांच्याकडेच रिटेन राहिले. सहकारातला पैसा सहकारातच राहिला. त्यामुळे अशा सर्व क्षेत्राकरता पतसंस्था असेल, हाऊसिंग असेल, मग सहकार क्षेत्रात जेवढ्या संस्था आहेत त्याचं पालकत्व आम्ही स्वीकारल्यामुळं त्या सगळ्या लोकांसाठी आम्ही वेगवेगळ्या योजना आखल्या. गृहनिर्माण करता आखल्या. रिझर्व्ह बँकेने आम्हाला परवानगी दिली की रिडेव्हलपमेंटला नोडल बँक म्हणून आमची नेमणूक केली. त्यांच्यासाठी पण आम्ही योजना आखली. तर मग अशा सगळ्या लोकांकरता पतसंस्थांसाठी. त्यामुळे आज या बँकेचा व्यवहार जो 15,000 कोटी होता तो यावेळेला 62,000 कोटी आहे या वर्षाला. आणि स्टाफ बघायला गेला तर त्या काळात 3200 स्टाफ होता. आज माझा स्टाफ 750 आहे. मी 3200वरनं स्टाफ मात्र कमी झाला. पर एम्प्लॉई बिझनेस हा माझा 30 कोटीवरनं आज 83 कोटीवर आहे. त्यामुळं स्टाफ तोच आहे, पण त्याची इन्स्टॉल कॅपॅसिटी जी असते ती 100% युटिलायझेशन आम्ही त्याचं केलं. त्यामुळे त्याला भरघोस पगार पण मिळाला. त्यामुळे आज माझा शिपाई जवळजवळ रिटायरमेंटला आलेला शिपाई 95,000 पगार घेतो. आज बोनस आमच्या युनियननी, माझ्याकडे 6 युनियन्स आहेत. आनंदराव अडसोळे या मोठ्या युनियनचे अध्यक्ष आहेत, खासदार होते. पण माझ्याशी युनियनमध्ये कधीही 5 मिनिटाच्या वरती चर्चा झाली नाही, मतभेद नाही. युनियन पहिली बँक अशी असेल की युनियननी 10% बोनस मागितला तर मी 11 दिला. युनियननी 11 मागितला मी 12 दिला. मागच्या वेळी युनियननी 12 मागितला मी 13 दिला. म्हणजे त्यांच्यापेक्षा 1% जास्त 13% बोनस मिळतो. त्यामुळे स्टाफ माझा समाधानी 100% कॉन्ट्रीब्यूट करतो. त्यामुळे एक बँक, माझी बँक या सहकार क्षेत्रातली, आणि आम्ही स्वतः सक्षम झालो नाही. आम्ही ठरवलं की 3 टायर सिस्टीममध्ये अपेक्ष सक्षम असणं गरजेचं आहे, पण त्याचबरोबर इतरांनाही सक्षम करणं हे माझं काम आहे. त्यामुळे परवाच या बँकेला पहिल्यांदा इतिहासात एक नागपूर जिल्हा बँकेवर संस्थात्मक प्रशासक, इन्स्टिट्यूशनल ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून शासनाने आमची नेमणूक केली. व्यक्तिगत नाही केली, आमच्या संस्थेची केली. त्यामुळे माझे संपूर्ण MSA बँकेचा स्टाफ, माझे जे काही रिसोर्सेस आहेत, माझे जे काही पैसा आहे, माझे एक्सपर्टाईज आहे, माझं नो हाऊ आहे, लीगल टीम आहे, ही सगळी मी नागपूर जिल्ह्याकरता आता वापरतोय. नाशिक जिल्ह्यासाठी माझी संस्थात्मक सल्लागार म्हणून एक नेमणूक झाली नाशिक जिल्हा सहकारी बँकेकरता. आम्ही बुलढाणा सहकारी बँकेला 300 कोटी रुपयाच्या जिल्ह्याला आम्ही लोन दिलं. आता ती अडचणीत होती. तर मग अशा प्रकारे 3 टायर सिस्टीममधले सगळे सक्षम करायचे. माझ्या अर्बन बँका सक्षम करायच्या, पतसंस्था सक्षम करायचे. कारण आत्ता जे मी बॉन्ड फ्लोट केले त्या बॉन्डमधली इन्व्हेस्टमेंट पतसंस्थांना त्यांच्या SLRमध्ये धरावी 5%, अशा शासनाने काल एक सर्क्युलर काढलं. त्यामुळे त्यांना पण इन्व्हेस्टमेंट सेफ झाली, SLR ती मोजता आली. अशा प्रकारे सर्व क्षेत्रासाठी या बँकेने काम केल्यामुळं गेल्या 7-8 वर्षामध्ये बँकेच्या एकंदर व्यवसायात, बँकेच्या एकंदर प्रगतीमध्ये आमूलाग्र बदल झालेला आपल्याला दिसून येतो. नाही, पण तुम्ही म्हणाल की राज्य सहकारी बँकेचे जे क्लायंट आहेत ते टोलेजंग असे मोठमोठे दिग्गज आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये काही अडचणी येतात, कारण की सातत्यानं विषय येतो. साखर कारखान्यांना कर्ज देताना टीकात्मक स्वरूप होतं. त्यानंतर तुम्हाला माहिती की कशा पद्धतीनं जिल्हा बँकांच्या संदर्भामध्ये वेगवेगळे चर्चा होते. एक तर सगळ्यात पहिल्यांदा इथं आल्यावर तो जो माझ्यासमोर आलेला मनुष्य आहे हा सहकारातला आहे आणि तो माझा क्लायंट आहे, हे पहिलं आम्ही आमच्या डोक्यामध्ये बसलेलं आहे. कारण तो क्लायंट आहे, तो उच्च पद, खासदार असतील, आमदार असतील, मंत्री असतील, पण ते सहकारातले, त्यामुळे सहकाराला मदत करणं हे या बँकेचं कामच आहे. मग ती मदत करत असताना नाबार्ड, रिझर्व्ह बँक, सहकार खातं, कायदा, गाईडलाईन, डायरेक्टिव्ह यांच्या फ्रेमवर्कमध्ये बसून आम्हाला मदत करायची. आजपर्यंत मी कुठल्याही याचं उल्लंघन केलेलं नाही, उल्लंघन करणार नाही. जास्तीत जास्त मी त्यांना नेहमी म्हणतो, आय कॅन बेंड दी लॉ बट आय कॅनॉट ब्रेक इट. आम्ही कायदा मोडलेला नाही कुठं. आणि त्याला जास्तीत जास्त जशी मदत करते तेवढं आम्ही मदत निश्चितच
करतो. कारण का त्या भागातल्या शेतकऱ्यांना तो ऊस गाळप करण्याकरता तो कारखाना असतो. तो जर कारखाना आम्ही जर ताब्यात घेऊन विक्रीचा प्रयत्न केला तर संपूर्ण त्या ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था कोलमडून पडते. म्हणून माझ्या काळात मी पहिल्यांदा असा निर्णय घेतला की कारखाने विकायचे नाहीत. आम्ही ते भाडे तत्वावर जवळजवळ आम्ही 17-18 कारखान्यात भाडे तत्वावर दिलेत. भाड्याने दिल्यामुळं त्या भागातल्या शेतकऱ्यांना ऊस गाळप करण्याकरता कारखाना उपलब्ध होतो. ग्रामीण इकॉनॉमी सुधारते. त्या भागातल्या लोकांना नोकऱ्या मिळायला लागतात आणि भाड्यातनं आमचं कर्ज फेडलं जातं. कालावधी जास्त लागतो. आम्ही 15-15 वर्ष करता 20-20 वर्षाकरता साखर कारखाने भाड्याने दिले. व्याज पण येतं आम्हाला, परंतु त्याचे प्रोव्हिजन ऑलरेडी केलेली असते. त्यामुळं एकदम हार्ड अँड फास्ट रिकव्हरी म्हणजे जसं पठाणी काम असतं की ताब्यात घ्या, विका, जर घरातनं बाहेर काढा, हे पठाणी हे काम बँकेचा लास्ट रिसोर्स मी समजतो. त्याच्या पहिल्यांदा मी OTS स्कीम केल्या, सामंजस्य आणि रिकव्हरी OTS स्कीम केल्या. आणि एक गोष्ट आमच्या तत्व आहे बँकेचं की कर्जाची वसुली ही त्याच्या उत्पन्नातून झाली पाहिजे. याच्याकरता उत्पन्नक्षम बनवायचं काम बँकेचं आहे. त्यामुळे कोरोना काळात मध्ये पहिली बँक असेल महाराष्ट्रातली, कर्जदारांनी न मागता तिच्या कर्जाच्या 25% रक्कम आम्ही त्यांच्या खात्याला जमा केली न मागता. तुमचं जर 400 कोटी कर्ज असेल तर 100 कोटी रुपये मी त्या काळामध्ये एक्सेस आत्मनिर्भर योजनेखाली त्या कारखान्याला दिले, न मागता दिले. कारण मला माहिती आहे कोरोना काळामध्ये ते अडचणीत येणार आहे आणि अडचणीच्या काळात जर मी जर त्यांच्या मागं उभं राहिलो नाही, त्यांनी मागणी करो न करो आणि मी फिनान्शियल पॅरामीटर जर काही बघत बसलो तर निश्चितच तो कारखाना अडचणीत येईल. आज मात्र अशा त्या वेळेला मदत केल्यामुळं एक गोष्ट मी अभिमानाने सांगतो, त्या कोरोना काळामध्ये जेवढं मी आत्मनिर्भर योजनेखाली फंडिंग केलं ते सगळं मला परत आलं. त्यातला एकही पैसा आज माझ्याकडे थकीत नाही. बाकी जे काय थकीत आहेत त्या भाड्याने दिलेले आहेत आम्ही. त्यामुळं सहकार, कारण मी जर विकला तर कारखाना विकत घेणारी लोक प्रायव्हेट सेक्टरमधलीच असतात. त्यामुळे सहकारातला एक साखर कारखाना कमी करायचं पाप नकळत मला लागलं. मीच माझा सहकार कमी करायला लागलो. म्हणून मी आता सहकारी कारखाना भाड्याने देतो आणि भाड्याने दिल्यानंतर जो कोण भाड्याने घेतो त्याला तो सहकारी तत्वावरच चालवावा लागतो. कॉन्स्टिट्यूशन त्याला काही बदलता येत नाही. त्यामुळे माझा सहकार पण कमी होत नाहीये. एकंदर सहकारी कारखान्याची संख्या बघायला गेली तर आज खूप कमी झाली. 200 होती, ती आज फार 109 पर्यंत आलेली आहे. त्यामुळे तो एक निर्णय आम्ही घेतला आणि त्यामुळे सगळ्यांनाच आम्ही एकत्र करून एक सहकाराचं पालकत्व स्वीकारलं. या भूमिकेतून आज आम्ही मार्गक्रमण करत आहोत. त्यामुळे जरी कितीही हे लोक असले तरी त्यांना समजून सांगणं आणि समजून सांगितल्यानंतर लोक ऐकतात असा आमचा अनुभव आहे. आणि आम्ही एक गोष्ट करतो, ज्यावेळी दिग्गज मंडळी येतात त्यावेळी आम्ही त्यांना रिक्वेस्ट करतो, प्लीज कम अलॉंग विथ युअर चार्टर्ड अकाउंटंट अँड युअर ॲडव्होकेट. त्यांचे ॲडव्होकेट आणि CA यांना मी हमखास बोलवतो आणि त्यांना संपूर्ण समजून सांगतो आणि त्यांना असं विचारतो, यामध्ये बँक काय करू शकते का तुम्ही सांगा, किंवा बँकेने केले ते चुकीचं आहे का बरोबर आहे, अजून तुम्हाला काय रिलीफ आम्ही देऊ शकतो. आणि त्याने सुचवला आणि तो कायद्यात बसत असेल तर 100% आम्ही त्यांना तो रिलीफ देतो, नाही असं नाही. त्यामुळे असं काही मला गेल्या 7-8 वर्षात काही अडचणीचं वाटलं नाही. दिग्गज मंडळी जरी असले तरी समजून उमजून आम्ही एकत्रितपणे चर्चा केल्यानंतर त्यातनं निश्चितच मार्ग निघतो असा माझा अनुभव आहे. पण तुम्ही शेतकऱ्यांचा विषय म्हणालात, ज्या पद्धतीनं आता काही बँका, काही ठिकाणी जिल्हा बँका अडचण येते, त्या ठिकाणी शेतकऱ्यांना अडचण येते आणि पुन्हा सावकाराच्या मार्फत तिथं कर्ज पुरवठा होतोय. आम्ही परवा तेच मला जे वाईट वाटलं, या सहकार क्षेत्रामध्ये गेली मी 35-30 वर्ष काम करतोय. उद्या माझा एक कार्यक्रम आहे, एक दख्खनचा उठाव म्हणून, की ज्या सावकारी जाचाला कंटाळून पुण्याजवळ एक सुपे म्हणून गाव आहे, त्या सुपे गावाजवळ शेतकऱ्यांनी उठाव केला बाजाराच्या दिवशी आणि तिथं आलेल्या सावकारांना, व्यापाऱ्यांना त्या मारहाण झाली, त्यांची वह्या पुस्तकं जाळण्यात आली, हिशोबाची पुस्तकं, बॉन्ड्स, रोखे हे सगळे जाळण्यात आले, त्यांच्या घरांवर हल्ले झाले. आणि नंतर दख्खनचा उठाव म्हणून तो इतिहासात प्रसिद्ध आहे. त्याला उद्या बरोबर 150 वर्ष होत आहेत. त्यानिमित्त उद्या बँकेने एक कार्यक्रम घेतला आहे. त्याला अनेक दिग्गज मंडळी आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, गडकरी साहेब आहेत, शरद पवार साहेब आहेत, अजितदादा आहेत आणि आमचे डेप्युटी CM एकनाथजी आहेत. या सगळ्यांच्या उपस्थितीत मी शासनाचं धोरण सहकार समिती नेमकं काय आहे त्याच्यावर मी तो परिसंवाद ठेवला आहे. आणि वर्ध्याला कार्यक्रमाला गेला असताना तिथं सहकार मेळावा होता आणि वर्धा जिल्हा बँक बंद आहे, व्हर्च्युअली क्लोज आहे जवळजवळ. तिथे एका वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्याने जी आकडेवारी दिली ती मला खरोखरच
बिडमुग्न करणारी मला विचार करायला भाग पाडणारी अशी होती की जवळजवळ तिथल्या 77% शेतकऱ्यांनी हम्म. पीक कर्जासाठी पुनश्च एकदा सावकाराचं दार ठोठवलं होतं. हम्म. सावकाराच्या दारात ते गेले होते. हम्म. मग मी विचार केला की ज्या सावकाराच्या पाशवी अत्याचारातनं मोकळं होण्याकरता सहकाराची स्थापना झाली, हम्म. त्या इतके 50 वर्षांतर परत एकदा शेतकऱ्याला जर सावकाराच्या दारातच जावं लागत असेल तर निश्चितच कुठेतरी काहीतरी चुकतंय. आणि हे काय चुकतंय नेमकं? सहकार क्षेत्राचं चुकतंय का, शेतकऱ्यांचं चुकतंय का, व्यापाऱ्यांचं चुकतंय का, सरकारचं धोरण चुकतंय? नेमकं चुकतं काय याच्याकरता खरं तर उद्याचा परिसंवाद आहे. त्या परिसंवादातनं काहीतरी चांगलं निघेल की याकरता अभ्यास केला पाहिजे. कारण 3 टायर सिस्टीममध्ये ज्या विविध कार्यकारी संस्था आहेत त्यांचा रोल चुकतोय का, त्या रोल बजावायला कमी पडतायत का, का त्यांना अनेक व्यवसायाला परवानगी दिलेली असताना ते फक्त जिल्हा बँक आणि शेतकरी यांच्यामधला दुवा म्हणून काम करतात. जिल्हा बँकेनं कर्ज घ्यायचं, शेतकऱ्यांना द्यायचं आणि मधल्यामध्ये 2% गाळा घ्यायचा. हा गाळा प्रत्येकजण घेत गेल्यामुळं जिल्हा बँकेने घ्यायचा, आम्ही घ्यायचा, आम्ही 4% घ्यायचा, त्यांना 4.5% द्यायचा, त्याने तो पुढं 7.5% द्यायचा, त्याने तो पुढं 8% द्यायचा. त्यामुळे अल्टिमेट शेतकऱ्याला कर्ज महाग पडायला लागलं. त्यामुळे सगळ्या गोष्टीचा अभ्यास, हे 3 टायर सिस्टीमचा अभ्यास करून नेमकं कुठं बदल करता येईल, नेमकं काय करता येईल. कारण का या विविध कार्यकारी संस्थांना खूप बिझनेस करायला केंद्र शासनाने परवानगी दिली. फार शाळा काढायला, कॉलेज काढायला, तुम्ही औषधाचं दुकानं टाका, जेनरिक औषधाचं टाका, तुम्ही पेट्रोल पंप टाका, गॅस एजन्सी घ्या, पण या संस्था ते कुठलेच बिझनेस करताना दिसत नाही. ते फक्त जिल्हा बँकेनं कर्ज घेतात आणि शेतकऱ्यांना देतात आणि मध्ये 2% आपला ते त्यांच्या सहकारी संस्था अशा पद्धतीचे कमर्शियल ज्या गोष्टी आहेत त्याही करू शकतात. त्यांना 135 प्रकारचे बिझनेस करायला अलाउड आहे. पण कुणीच करत नाही. त्यांना गोडाऊन बांधू शकतात. म्हणजे साधी गोष्ट आहे. गावामध्ये मी अतिशयोक्ती नाही, गावात सहकारी तत्वावर केश कर्तनालय पण सुरू होऊ शकतं. 10 लोक एकत्र या, एकत्र करा. कारण सहकार हा इतका ताकदवान आहे, जे काम एका माणसाला एकाकी दशेमध्ये जमत नाही ती 10 लोक एकत्र येऊन करू शकतात. त्यामुळे पतसंस्थांना, विविध कार्यकारी पतसंस्थांना, जे आमच्या क्रेडिट सोसायटी आहेत त्यांना खूप नंबर ऑफ बिझनेस करायला आज परवानगी आहे. पेट्रोल पंप टाकायला, तुम्ही गॅसचं एजन्सी घ्या, तुम्ही अनेक त्यांना मी अलाउड केले, पण हे करतच नाहीत. त्याच्याऐवजी फक्त लोन घ्यायचं आणि द्यायचं आणि मध्ये स्वतःचा, त्यांच्या भाषेत त्याला गाळा म्हटलं जातं, पण त्याने इतर बिझनेस केलं आणि ही वन ऑफ दी ॲक्टिव्हिटी म्हणून जर रन गेली तर त्या क्रेडिट सोसायटी स्वतःच्या पायावर उभं राहतील, त्या सक्षम होतील. नाहीतर आज त्या पॅक्स अडचणीत आहेत का, तर वसुली होत नाही. पॅक्स अडचणी म्हणून जिल्हा बँक अडचणीत आहेत आणि माझी जिल्हा बँक अडचणीत म्हणून नॅचरली त्याचा फटका राज्य बँकेला पण बसतोच आहे. त्यामुळे कुठेतरी 3 टायर सिस्टीम कशी सक्षम केली पाहिजे. केंद्र शासनाने संगणीकरण सुरू केलंय, जवळजवळ संगणीकरण होईल, छान होईल, परंतु त्याने बिझनेस खूप केले पाहिजेत. एकटा याच्यावर अवलंबून न राहता, मध्यस्थ म्हणून काम न करता तुम्ही इतर बिझनेस केले पाहिजे. त्याला फायनान्स करायला आम्ही तयार आहोत. पण हे गावागावामध्ये एकंदर स्ट्रक्चर काही राजकीय पक्षांच्या हातामध्ये हे, काही सोसायट्यात आहेत, विशिष्ट लोकांच्या हातात, कुठंतरी ते बदललं पाहिजे. आणि असा एक नियम केला पाहिजे, ते गावातल्या एकंदर शेतकऱ्यांपैकी 80% शेतकरी त्या विविध कार्यकारीचे सभासद झाले पाहिजे. म्हणजे विशिष्ट राजकीय पक्षाच्या हातात ती जात नाही. 80% लोक तुम्ही ते सभासद झाली पाहिजेत. त्याला कुठंतरी काहीतरी मध्ये एक नाबार्डची एक कमिटी होती, त्यांनी सांगितलं या शेतकऱ्यांमध्ये पॅक्स आहेत ना, पॅक्स जे मतदान करतात जिल्हा बँकेला, त्याच्याऐवजी शेतकऱ्यांनी मतदान करायचं डायरेक्ट जिल्हा बँकेला. असं मला 2015 साली जो रिपोर्ट आला होता त्याच्यावर पण विचार झाला पाहिजे की नेमकं काय केलं पाहिजे की जेणेकरून पॅक्स सक्षम होतील, केवळ याच्यावर अवलंबून राहणार नाहीत. कारण का मग सगळी 3 टायर सिस्टीमच अडचणीत येते. त्याच्यावर उद्याच्या परिसंवादामध्ये काहीतरी चांगलं आउटकम निघेल असं मला वाटतं. तुम्ही सहकारचा इतिहास सांगितला, आपल्याला जो सहकार माहिती तो 1900 नंतरचा सहकार माहिती. तुम्ही म्हणताय की त्याच्या आधी सुद्धा अशा पद्धतीनं सावकारांच्या विरोधात उठाव झाला होता आणि त्यावेळेस बंद सुद्धा झाला होता. तर काय तो इतिहास? नाही, इतिहास असा आहे, खरं इतिहास भारतातला इतिहास आहे, तो जुना इतिहास, जगातला इतिहास बघायला जाता 1944 सालचा आहे, 1844चा इतिहास आहे. भारतापुरता बघायला जाल, हे जे 1860 मध्ये ज्यावेळी खरं म्हणजे एक इंग्लंडमध्ये
कापूस जो यायचा हम्म. तो आयात व्हायचा अमेरिकेकडून हम्म. आणि सगळा कापूस अमेरिकेतल्या कापसाची क्वालिटी चांगली होती त्यामुळे तो तिकडनं आयात व्हायचा. पण ज्यावेळी अमेरिकेत यादवी सुरू झालं 1961 मध्ये तर त्या यादवीच्या काळात तिकडची निर्यात बंद झाली. त्यामुळे ब्रिटनने सांगितलं की संपूर्ण कापूस भारताकडनं घ्या आणि भारत हे कापूस निर्यात करायचं एक केंद्र बनलं. त्यामुळं अनेक लोकांना ब्रिटिश लोकांनी इथं कर्ज दिलं, लोन दिलं. त्यामुळे सावकारांनी इथल्या शेतकऱ्यांना दिलं आणि शेतकऱ्यांनी तुम्हाला माहिती आहे विदर्भाची जमीन आणि हवामान हे कापसाला पोषक असल्यामुळे तिथं जास्त कापूस निर्माण व्हायला लागला. त्याने इतर कडधान्याकडे इतर उत्पादनाकडे न बघता सगळ्यांनी कापसाचं उत्पादन सुरू केलं. त्या काळात कापूस गेला. पण नेमकं 1965 साली 9 एप्रिलला ज्यावेळी यादवी थांबली अमेरिकेतली त्यावेळी तिकडनं कापूस निर्यात सुरू झाली आणि कापूस निर्यात सुरू झाल्यामुळे भारताची निर्यात बंद झाली आणि भारतात संपूर्ण शेतकरी वर्ग अडचणीत आला. आणि त्या काळामध्ये मात्र या सावकारांनी भरमसाठ व्याजदराने त्यांना कर्ज दिलं. व्याज देताना पण व्याजाची आकारणी करताना पण फसवणूक केली गेली. 100ला 20% म्हणायचं, कर्ज देताना 20 रुपये कापून 80 रुपये हातात द्यायचे. 80 रुपयाला 20 म्हणजे 100ला 25% कर्ज झालं. अशा प्रकारे त्यांच्या जमिनी तारण ठेवायच्या. ज्यावेळी 1856 मध्ये बघायला जाल तर जवळजवळ एक 4000 एकर जमीन सावकारांकडे तारण होती आणि 1874 मध्ये ती 10,000 एकरपर्यंत गेली. त्यामुळे प्रत्येक शेतकरी हा सावकारांच्या जातात नागावला गेला होता. प्रत्येक शेतकरी. आणि नेमका पहिल्यांदा शेतकऱ्यांनी या सावकारांवर सामाजिक बहिष्कार टाकला सुरुवातीला की यांचं कोणीच काम करायचं नाही. मग यांची दाढी करायची नाही, कटिंग करायची नाही, यांचं धोबी धुणं धुवायचं, मग काहीच करायचं नाही. सावकाराला सामाजिक बहिष्कार टाकला. पण त्या सामाजिक बहिष्काराचा काय परिणाम होईना म्हणून मी ते एक विशिष्ट दिवस आहे 12 मे 1875ला सुपं गाव आहे तिथे एक बाजार भरला होता आणि त्या बाजारामध्ये उद्रेक झाला आणि उद्रेक झाला. या शेतकऱ्यांनी सावकारांवर हल्ले केले, त्यांना मारहाण दिली, त्यांच्या घरांवर हल्ले केले, घरं जाळण्यात आली, वह्या पुस्तकं जाळण्यात आली. आणि मग त्याच्यानंतर खरं त्या काळात नेमकं पहिले सशस्त्र क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके हे त्याच काळामध्ये ब्रिटिशांवर हल्ले करायचे, सावकारांवर हल्ले करायचे. त्यामुळे दोघांचा उद्देश सेम असल्यामुळं काही काळ वासुदेव बळवंत फडकेंनी या दख्खनच्या उठावाचं नेतृत्व केलं. त्याच्यानंतर एक न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी पुण्यामध्ये एक पुणे सार्वजनिक सभा नावाची एक संस्थेचं आयोजन केलं होतं आणि त्या संस्था म्हणजे पब्लिक आणि सरकार यांच्यामधली दुवा होती. हे लोकांचे प्रश्न ही संस्था सरकारपुढं मांडायची. हे दख्खनच्या उठावानंतर हे शेतकऱ्यांचा प्रश्न पहिल्यांदा या महादेव गोविंद रानडे न्यायमूर्तींनी सरकारसमोर मांडला. त्यानंतर डेक्कन राईट कमिशन नेमलं गेलं. त्यानंतर ॲग्रिकल्चर ॲक्ट आला आणि त्याच वेळेला पहिल्यांदा विधिमंडळामध्ये सहकारी कृषी बँक हे शेतकऱ्यांकरता कर्ज देण्याकरता बँकेचं विधेयक आलं. पण त्याकडे सरकारने त्या स्टेट सेक्रेटरी त्याला विरोध केल्यामुळं ते झालं नाही. परंतु नंतर हळूहळू एक सहकाराची कल्पना उदयाला आली. त्यावेळी युरोपमध्ये एक सरकाराची कल्पना उदयाला आली होती. तिथं छान चाललं होतं. मग मद्रास राज्याने त्यांचे फेडरिक निकोल्सन म्हणून त्यांचे अधिकारी होते, त्यांना मद्रासला पाठवलं अभ्यास करायला आणि त्यांनी आल्यानंतर त्यांनी रिपोर्ट दिले. एक 1895 मध्ये वगैरे 2 रिपोर्ट दिले आणि त्या अहवालावर पहिल्यांदा 1904 साली भारतामध्ये सहकार कायदा स्थापन झाला आणि त्यानंतर सहकार कायद्याच्या अंतर्गत अनेक पतसंस्थांचा उदय झाला. ही बँक जी माझी स्थापन झाली तिचा पण उदय 1906 साली आहे. माझे जे आजचे संस्थापक आहेत विठ्ठलजी ठाकरसी आणि लल्लूबाई सामळदास या दोघांनी मिळून त्या काळामध्ये मुंबई अर्बन क्रेडिट सोसायटी म्हणून स्थापन केली. तिचं रूपांतर नंतर मुंबई जिल्हा बँकेमध्ये झालं आणि 1960 साली ज्यावेळी महाराष्ट्र स्वतंत्र राष्ट्र झालं तिचं रूपांतर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेमध्ये झालं. त्यामुळे बँकेचा इतिहास पण 115 वर्षाचा इतिहास आहे. त्यामुळे नची केळकरांनी कॉस्मॉस बँक स्थापन केली 1906 साली. त्या लोकांनी त्या काळच्या दिग्गजांनी या पतसंस्था सुरू केल्या, आर्थिक संस्था सुरू केल्या की जेणेकरून सावकारांकडे न जाता या सहकारामध्ये अनेक लोकांनी एकत्र येऊन कॉमन हॉटस्पॉटमध्ये पैसे टाकून आपापल्या गरजा भागवून घेण्याकरता या संस्था सुरू झाल्या. त्यामुळे इतिहास हा खूप मोठा आहे. तसा तो रंजक पण आहे, मोठा आहे, रंजक पण आहे.
पण या इतिहासाचा सहकाराचं तत्व एकच होतं, ज्यांना कॉमन नीड आहे, समान गरज आहे आणि जे शोषित लोक आहेत त्या लोकांनी एकत्र येऊन आपापली गरज भागवून घेणे या तत्वानुसार या समान गरज, ज्याला कॉमन नीड असणाऱ्या लोकांनी मिळून या स्थापन केलेल्या संस्था पुढं खूप मोठ्या झाल्या. आणि या देशात बघायला गेलं तर महाराष्ट्र हे राज्य असं आहे की देशातल्या सगळ्या सहकारी संस्थांमधल्या सगळ्यात जास्त 2,21,000 सहकारी संस्था आज महाराष्ट्रात आहे. नंबर 1चं राज्य आहे. त्यामुळं हा सहकाराचा इतिहास हा भारताचा तरी इतिहास हा आहे हळू तसा खूप मोठा आहे. पण सुरुवात मात्र 1875ला दख्खनच्या उठावापासून या सहकाराची मुहूर्तमेढ रवली गेली असं मला म्हणावंसं वाटेल. पण सहकारी बँका आपण म्हटलं, सहकारी बँकांचं भवितव्य आहे का? कारण की सातत्यानं आता कमर्शियल बँका, प्रायव्हेट बँका याकडे बहुतांश लोकांचा झुकता कल आहे. अशा परिस्थितीत सहकारी बँकांचं काय भवितव्य आहे? एक गोष्ट तुम्ही बघाल तर सहकारी बँकेचं मॉडेल कधी फेल गेलेलं नाही. फेल गेल्यात ते सहकारी बँका फेल गेल्यात. आणि सहकारी बँका कशामुळे फेल गेल्यात तर 99% बघायला जाईल तर गैरव्यवहार. सहकारी बँकांचं मॉडेल, सहकाराचं मॉडेल फेल गेलं असं कुठेही उदाहरण नाही. मग या सहकारी तत्वावर चाललेल्या अनेक बँका आज भारतात नंबर 1च्या म्हणजे भारतात या सहकारी बँकेमध्ये जेवढ्या पहिल्या 7 बँका आहेत मोठ्या त्या सगळ्या महाराष्ट्रात आहेत. ज्यांचं 10,000 कोटीच्या वर डिपॉझिट आहे सगळ्या बँका महाराष्ट्रात राहतात. त्यामुळं सहकार फेल गेला असं मी मानणार नाही. भ्रष्टाचार कुठं नसतो, गैरव्यवहार सगळीकडेच आहे. या जिथं पैसा आहे, माझं एक स्टेटमेंट आहे, तसा मी साधा कार्यकर्ता आहे, पण पैसा आणि नैतिकता यांचं विळ्या भोपळ्याचं वैर आहे असं मी नेहमी म्हणतो. पूर्वीच्या वेळी सावकारांवर पण कुठलाही लॉ नव्हता. नैतिकता हेच होतं. म्हणजे नैतिकता कधी ते पाळलं, कोणी ज्याला पैसा पाहिजे तो नैतिकता पाळत नाही. पण जर नैतिकता पाळून जर सहकारी बँकेचा मॉडेल जर चालवलं तर 100% ते यशस्वी होतं. अनेक उदाहरणं आहेत. पण जिथं गैरव्यवहार आहे हेच, मग गैरव्यवहार कुठं नाही. मग तुम्ही राष्ट्रीयकृत बँकेमध्ये बघायला जाल तर 70,000 कोटीचा गैरव्यवहार झाला. 72,000 कोटी रुपये केंद्र सरकारने कॅपिटल म्हणून इन्फ्यूज केले. झालाच की आज स्टेट बँकेपासून गैरव्यवहार नसतर एकही बँक नाही. मग तुम्ही अनेक मोठमोठी लोक 13,000 कोटीहून मल्ल्याप पळाला काय आणि हे पळाले काय. पण या सगळ्या सहकारी बँकांचा जीव लहान असल्यामुळं यांच्याकडं एक साधं 50,000 रुपये 50,000चा घोटाळा देखील हा त्या आर्थिक परिस्थिती त्यांची बदलायला कारणीभूत ठरतो. सहकारी बँकेला कोणाचं भांडवल नाही, कोणाची मदत नाही, राज्य शासनाची नाही किंवा केंद्र सरकारची नाही. मी असं म्हणणार नाही की तिकडं आहे म्हणजे आमच्याकडं पण चालवून घ्या, पण सगळीकडे हे आहे. पण तिथं मात्र त्यांना केंद्र शासन कॅपिटलच्या रूपाने ते इन्फ्यूज करतं. इथं मात्र या स्वतःच्या पायावर उभं राहिलेल्या बँका आहेत, त्याला कुठल्याही शासनाची मदत नाही. हे सभासद आपापल्या पैशातनं वर्गणी काढून कॉन्ट्रीब्यूट करून शेअर कॅपिटलच्या माध्यमातून आपापली संस्था उभी करतात. त्यामुळे सहकारी बँकेचं भवितव्य उज्ज्वल आहे का तर उज्ज्वलच आहे. कारण एकच गोष्ट सांगतो, या सगळ्या बँकांचा उद्देश काय आहे की लोकांचा पैसा या बँकेच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेत आणायचा. हा उद्देश शासनाचा, केंद्र शासनाचा अर्थव्यवस्थेला सगळ्यात प्रभावीपणे कोण पार पाडू शकत असेल तर सहकारी संस्था, सहकारी पतसंस्था, सहकारी बँका. म्हणजे माझं एक नेहमी उदाहरण देतो. एखाद्या भाजीवाल्याचे 50 रुपये डेली कलेक्शनच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेत आणायचं काम सहकारी बँका, पतसंस्था जेवढ्या चांगल्या प्रकारे करू शकतात तेवढे ICICI बँक करू शकणार नाही. आमच्या भाजीवालेल्या ICICI बँक लँग्वेज इज दी बॅरियर, ती जाऊ शकत नाही तिथं. त्यामुळे खेडेगावातला तळागाळातल्या गाडग्या मडक्यात असलेला पैसा अर्थव्यवस्थेत आणायचं असेल तर सहकारी बँकिंगचं मॉडेल हे जगलं पाहिजे, नुसतं वाढलंच पाहिजे. फक्त त्यामध्ये तुम्ही म्हणता रिझर्व्ह बँकेला जे पाहिजे फिनान्शियली स्ट्रॉंग, हे फिनान्शियली स्ट्रॉंग होण्याकरता आज आधुनिकतेचा आम्हाला थोडासा वापर आत्मसात केला पाहिजे. आमचे RTGS असतील, आधुनिक बँकिंगची आम्हाला थोडंसं कॉम्पीट करावं लागतं. पण आजही या तळागाळातल्या लोकांचा जेवढा विश्वास या सहकारी बँकिंग सेक्टरवर आहे तेवढा दुसरीकडे कुठेही नाही. आणि प्रमाण भारताच्या एकंदर अर्थव्यवस्थेमध्ये कमी असेल, एकंदर ठेवींमध्ये आमचं प्रमाण 3% असेल, पण तळागाळातल्या लोकांना या क्षेत्राशिवाय दुसरं कुठलंही क्षेत्र आज एवढं इफेक्टिव्हली मदत करू शकत नाही जेवढे सहकारी बँकिंगचे क्षेत्र मध्यमवर्गीयांच्या मागं ठामपणे उभं आहे. त्यामुळे याला भवितव्य आहे, अजिबात हे करायचं कारण नाही. पण ज्या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल, जिथं भ्रष्टाचार नाही, जिथं गैरव्यवहार नाही, त्या बँका आज कुठेही हललेल्या नाहीत,
कुठेही त्यांचं आज उत्कृष्ट आहेत, दिवसेंदिवस पुढे चालले आहेत. ज्या काही झाल्यात त्या चुकीच्या गैरव्यवहारामुळे झाल्यात. गैरव्यवहार का झाला हा वेगळा विषय. त्याच्यावर आम्ही कंट्रोल करू शकलो नाही का, आमचं ऑडिट डिपार्टमेंट काय करत होतं हा वेगळा विषय. पण जिथं नैतिकताच आहे, एखाद्या मनातच वाईट आहे, चोरी करायचीच आहे, इंटेन्शनच मालाफाईड आहे आणि तुम्ही कितीही कंट्रोल केला तरी ते मग योग्य माणसाची निवड हे सभासदांनी करणं हा खरा याच्यावरचा उपाय आहे. आणि त्याच्याकरता सभासदाला एज्युकेट केलं पाहिजे, त्याला प्रशिक्षण दिलं पाहिजे. कोणता मनुष्य तुम्हाला हे बँक चालवायला चांगला आहे, त्याचं कॅरेक्टर काय, ट्रॅक रेकॉर्ड काय. नाहीतर आज वर्षानुवर्ष बघायला जाल तर इलेक्शन होत नाही, बिनविरोध येतात, तोच मंडळी वर्षानुवर्ष, तो गेले की त्याचा मुलगा, तो गेले की त्याचा नातू, अशा प्रकारे जे वंश परंपरागत लोक त्या विशिष्ट संस्थेवर दिसतात. हे बदलायचं असेल तर सभासदाचं प्रशिक्षण, सभासदाला योग्य प्रकारे, कारण का कायदाच असं म्हणतो प्रत्येक सभासदाला आपली संस्था जो काय व्यवसाय करते त्याचं प्रशिक्षण असलं पाहिजे. आणि कायद्यामध्ये सेक्शन 24 मध्ये असं स्पष्ट नमूद केलं आहे की ते प्रशिक्षण द्यायचं काम त्या संस्थेचं आहे. म्हणजे माझे बँक असेल तर बँकेचा व्यवहाराबद्दल सभासदांना प्रशिक्षण करायचं द्यायचं काम माझं आहे. पण इथं मी प्रशिक्षण देतच नाही, कारण काय त्या सभासदांचं अज्ञान ही माझ्या बॅलन्स शीटमधली सगळ्यात मोठी ॲसेट आहे. जर मी त्याला सुशिक्षित केलं तर माझ्यावर रिझर्व्ह बँकेच्या कंट्रोलची आवश्यकताच नाही, सभासदच माझ्यावर नीट कंट्रोल ठेवेल. पण वार्षिक सभा इफेक्टिव्हपणे पार पडते. आज वार्षिक सभा म्हणजे काय, तुम्ही मला जो संचालक म्हणून जो अधिकार दिला आहे त्या अधिकारात मी काम कसं केलं तर वर्षात एकदा तुम्हाला समजून सांगायचं आहे. त्याकरता जी कोण लोक येतात ते जास्तीत जास्त 50-60 लोक सभेला येतात. आणि आधी जाहीर केलं जातं की सभेनंतर सुग्रास भोजनाची व्यवस्था केलेली आहे. त्या भोजनामध्ये लाडू आहे का जिलेबी आहे याच्यावर तर सभेचं यशस्वी त्या अवलंबून असेल. आणि कोणी प्रश्न विचारायचा नाही, विचारलं तर मंजूर, एका मिनिटात सगळे विषय मंजूर. किंवा मी ज्या पोट तिडकीने सांगतो की मी उत्कृष्ट बँक चालवलेली आहे आणि ज्या मुद्द्यावर मी म्हणतो की माझी बँक मी उत्कृष्टपणे चालवलेली आहे ती मुद्दे समजून घेण्याची ताकद समोरच्या सभासदांच्या ज्ञानात नसेल आणि मी जर म्हणायला लागलो मंजूर मंजूर चला जेवायची वेळ झाली आम्हाला निघायचं आहे, वर्षातनं एकदा त्याच्याकरता तर ती मीटिंग आहे. त्यामुळे कुठंतरी सभासदांचं एज्युकेशन, प्रशिक्षण हे सहकारात खूप महत्त्वाचं आहे असं मला मनापासून वाटतं. आणि कायद्यात आहे तसं, पण अंमलबजावणी त्याची ठीक प्रकारे केली जात नाही. एक सभासदांनाच त्याच्याबद्दल ओढ निर्माण होणं की माझी संस्था आहे ती चालवणाऱ्यांच्या हातामध्ये दिली, ते कसे चालवतात वर्षांना एकदा मी नीट बघितलं पाहिजे, त्यांना नीट प्रश्न विचारले पाहिजेत. हे सभासदांचा प्रशिक्षण हे सहकारामध्ये खूप खूप महत्त्वाचं आहे आणि महत्त्वाचं आहे. सहकाराच्या 7 तत्वांमध्ये ते एक तत्व आहे, पण ते जर आणलं तर मला नाही वाटत की कुठली सहकारी संस्था भविष्यात अडचणीत येईल. पण सर आपण हे सगळं सांगत असताना लोक बऱ्याचदा फसतात, दामदुप्पट नावाच्या खाली फसतात, वेगवेगळ्या टोरेससारखी कोणतरी येतं आणि पैसे गोळा करून पळून जातं. शेवट असं आहे की मी तेच म्हणतो प्रशिक्षण, लाभ आणि लोभ एका मात्रेचा फरक आहे. लाभ हा नेहमी रिझनेबल असतो, लोभ हा कधीच नाही. मी एकदा CR भन्साळी होते, CR भन्साळ्याला इंट्रोगेट करायचं काम मला तत्कालीन पोलीस आयुक्त पुण्याचे कश्यप साहेब होते, KK कश्यप साहेब. त्यांनी मला सांगितलं, त्यांना थोडा इंट्रोगेट CA होते ते. मी इंट्रोगेट केल्यानंतर मला कमिशनर साहेबांनी विचारलं, अरे अनास्कर बहुत होशार आहे. म्हटलं वो होशार नाही, हा मूर्ख आहे. कारण का तो ज्यावेळी ते ऑफर करत होता 10% व्याज ऑफर करत होता, 14% व्याज ऑफर करत होता, मध्यस्थाला 10% द्यायचा, 14 आणि 10 24 झाला आणि त्याचा बिझनेस सांभाळायला त्याला 60% तरी पाहिजेत. 2% ॲडमिनिस्ट्रेटर, 1% नफा हे वगैरे वगैरे. तर एकंदर बघायला तर 10, 14, 24 आणि 7 30%, 30% मला द्यायचे असतील तर माझा नेट नफा 40% पाहिजे. 40% नेट नफा असलेला व्यवसाय पृथ्वी तलावर म्हणजे उपलब्ध नाही, स्मगलिंग पण नाही हो. त्यामुळे 40% नेट असेल तर ग्रॉस त्याचा 80% पर्यंत गेला पाहिजे. त्यामुळे अशक्य कुठली गोष्ट आहे ते देऊ शकणार नाही. तो नुसतं डिपॉझिटमधून लोकांचे पैसे देतो, याच्या डिपॉझिटमध्ये याचे देतो, याच्या. आणि कधीतरी हे ज्यावेळी चक्र थांबेल त्यावेळी सगळेच जण बुडतील, पण याचं भान कोणाला राहत नाही. लोभ आणि लाभ, तर लोभ हा असूच नाही, लाभ रिझनेबल असावं. तुम्हाला 2%, 3% पर मंथ. आज मी एक छोटं उदाहरण देतो. म्हणतो ज्यावेळी मी माझं एक आंदोलनात होतो, मी एका पूर्वी आंदोलन असताना मला पुण्याला एक डेक्कन पोलीस चौकी आहे, तिथं मला बसवलं होतं. मी बाहेर आंदोलन बाहेरून तिथल्या लोकांची चौकशी करतो. लिंबोवाली बाई होती,
ती लिंबूवाली बाईने मी सहज विचारलं, ताई हे काय लिंबू तू कसे विकतेस? ती म्हटली मी रोज सकाळी त्या शेठजी कडून 98 रुपये घेते शेठजीकडून आणि दिवसभर लिंबू विकते आणि जाताना त्याला 100 रुपये मी परत करते. मी हिशोब केला, दिवसाला 2%. दिवसाला 2% म्हणजे वर्षाला 765 झाले. मग मी तिथल्या त्या लिंबूवाल्या बायकांची एक पतसंस्था स्थापन केली नंतर त्या काळात मंडईमध्ये सगळ्या लोकांना आम्ही एकत्र केलं. तर याला माहीतच नाही, त्यांना 2%, 2 रुपये द्यायचे. 2 रुपये म्हणजे काय झालं, टक्के किती झाले? त्यामुळे 700% कुठं? त्यामुळे हा जो अवेअरनेस आहे हा त्या तळागाळातल्या लोकांना आपण दिला पाहिजे. त्यांना काही वाटत नव्हतं 2 रुपये द्यायला, 98 घ्यायचे, 100 द्यायचे. आणि आजही मगाशी मी म्हटलं सावकारीमध्ये फसवायच्या, आजही NBFC फसवता. नॉन बँकिंग फिनान्शियल कंपन्या, तुम्ही गाडी घ्यायला जा, गाडीचा पहिला हप्ता ॲट द टाइम ऑफ डिस्बर्समेंट असतो. कर्ज वितरणाकरता पहिला हप्ता 35 हप्ते इक्वल असतात. पहिला हप्ता आगाऊ कोणीच घेत नाही, पैसे वापरल्यानंतर व्याज असतं. तर पहिला हप्ता हा नेहमी व्याजातच जातो. त्यामुळे इफेक्टिव्ह व्याजदर जसं मी मगाशी म्हटलं 100ला 20, 80 हप्ता देणं म्हणजे 100ला 25 झाले. तर हे सगळं आजही सुरू आहे, पूर्वीचं नाहीये. पण याचा अवेअरनेस त्या लोकांना नाहीये. त्यामुळे त्या लोकांचं एकच आहे की 6% कर्ज. पण 6% कर्ज म्हणत असताना इफेक्टिव्ह रेट मी अनेक वेळेला कॅल्क्युलेट करून दाखवलाय, 12%च्या वर जातो प्रत्यक्षातला दर. त्यामुळे लोकांना हे कळलं पाहिजे की व्याजदर आकारणी कशी होते. मंथली रेस्ट, क्वार्टरली रेस्ट, इयरली रेस्ट. इयरली म्हणजे काय, वर्षात एकदा व्याज, परंतु ते ओपनिंग बॅलन्सवर लागतं, क्लोजिंग बॅलन्सवर नाही लागत. त्यामुळे वर्षात 12 हप्ते भरलेले विचारातच घेतले जात नाहीत. हे जर समोरच्याला कळलंच नाही आणि तुम्ही नुसतं डिक्लेअर 8% व्याज, बाकीचं काही विचारच नाही केला तुम्ही इफेक्टिव्ह व्याजदराचा, अनेक ठिकाणी फसली जातात लोक. तर मग दामदुप्पट कसं होऊ शकेल? अनेक ठिकाणी 0%च्या जाहिराती, 0% कर्ज मिळेल. 0% कर्ज मिळत असतं तर 10,000 रुपये घ्या आणि इकडं FD मध्ये ठेवा, मधल्यामध्ये काही काम न करता जगा ना. असं कधी होऊ शकतं का? मग रिझर्व्ह बँकेला मी तक्रार केली. त्या काळात विखे पाटील मंत्री होते केंद्रामध्ये. बाळासाहेबांनी मी सांगितलं असंच आहे, आणि ICICI बँकेची जाहिरात होती. मग त्यांनी सांगितलं, रिझर्व्ह बँकेने सर्क्युलर काढलं, 0% व्याजदराची जाहिरात करणं हा गुन्हा आहे. त्या लोकांनी स्टँड असा घेतला की बँक जाहिरात नाही करत. जो डीलर आहे स्कूटरचा तो जाहिरात करतो, त्यात आमचं नाव वापरतोय तो. परत मी रिझर्व्ह बँकेकडे गेलो. रिझर्व्ह बँकेने, बाळासाहेबांनी परत रिझर्व्ह बँकेला पत्र लिहिलं. परत रिझर्व्ह बँकेने सर्क्युलर काढलं, अलाविंग टू यूज युअर नेम इज ऑल्सो अन ऑफेन्स. नंतर ती 0%ची जाहिरात बंद झाली. त्यामुळं तुम्ही कसं आहे, तुम्ही जर कॅश घेतलं तर हेल्मेट मिळणार, कॅश नाही घेतलं हेल्मेट नाही. हेल्मेटचे पैसे 800 रुपये अपफ्रंट जातात व्याजामध्ये. त्यामुळे हे सगळी फसवणूक हे बाजारामध्ये, सहकारी बँकामध्ये अशी फसवणूक होत नाही, किंवा सहकारी बँकांना अशी फसवणूक करण्याचं ज्ञान नाही असं म्हणा, ते बरं आहे आम्हाला, असं ज्ञान नाही. त्यामुळे जगलरी ही इथं होत नाही. त्यामुळे इतरत्र मात्र ती जगलरी खूप होते. मध्ये मी एक लेख होता एका मोठ्या बँकेचं नाव लिहून की अमानुष, अमानवी, अनैसर्गिक बँकिंग की माफिया, असं मी ग्राहक हित म्हणून पुण्याला एक मासिक आहे, कव्हर स्टोरी लिहिली होती. ते बँकेची लोक माझ्याकडे आली होती. म्हटलं माझ्यावर अब्रू नुकसानाचा दावा दाखल करा. मी सांग पण नाही केला. त्यांनी सांगितलं नाही आम्हाला या भागात सल्लागार हवा आहे. म्हटलं सल्लागार नको आहे तुम्हाला. तर अशा प्रकारे सहकारी बँकेचं मॉडेल हे चांगलंच आहे, तिथं कुठेही फसवणूक नाही. परंतु गैरव्यवहार हा जो प्रकार आहे हा नैतिकतेशी निगडीत आहे. तुम्ही कितीही कंट्रोल ठेवा, जर नैतिकताच नसेल आणि माझ्या मनात मालाफाईट इंटेन्शनच असेल तर मला कोणी रोखू शकत नाही. मी 100% कुठला तरी मार्ग काढणारच आहे ते. त्यामुळं नैतिकता असलेली लोक एक सहकारात आली पाहिजेत, वाढली पाहिजेत, असं माझं एक प्रामाणिक मत आहे कार्यकर्ता म्हणून. तर तुमच्याकडे जे कारखाने असतात, तुम्हाला कुठे राजकीय नेते आता साधारण खाजगी कारखाने घेतात, काही लोकांचे सहकारी कारखाने आहेत, तर तुम्हाला सांगितलं जातं की कारण की अजितदादांचे काही कारखाने आहेत, काही हर्षवर्धन पाटलांचे कारखाने आहेत, तर तुम्ही विकलेले आहेत तसे कारखाने काही? आज मी तुम्हाला एकच सांगितलं, हे सगळे मोठमोठ्या लोकांची ते नावं घेतली. आज मी प्रामाणिकपणे सांगतो, कुठल्याही दबावाला नाही, काही नाही. मला 3 सरकारं झाली, 3 सरकारांनी माझी नेमणूक कंटिन्यू केली. देवेंद्रजींनी माझी नेमणूक केली, उद्धवजींनी कंटिन्यू केली, परत शिंदेसाहेबांनी कंटिन्यू केली आणि परत देवेंद्रजींनी पण कंटिन्यू केली. या कोणीही मला एक कायद्याच्या बाहेर जा असं कधीही सांगत नाही. अनेक राजकीय लोकांचे असं असतात की साहेब बघा, शक्यतो बघा, पण कायद्याच्या कक्षेत राहूनच करा.
त्यामुळे कुठेही कायद्याला व्हायोलेट करा असं कोणीही कधीही सांगत नाही. रिक्वेस्ट प्रत्येकाची होत असते, पण त्यातल्या त्यात मार्ग आम्ही या कायद्याच्या कक्षेत बसूनच मार्ग काढतो. मगाशी मी तुम्हाला सांगितलं, मी कारखाने विकले नाहीत, भाडे तत्वावर दिलेत. अनेक दिग्गजांचे कारखाने भाडे तत्वावर दिलेले आहेत. अनेक लोकांची त्याच्याशिवाय बँकेची वसुली झालीच नसती ना. आज माझं NPA प्रमाण एवढं खाली, नेट NPA माझा 1.65% एवढा खाली आलाच नसता. प्रॉफिट एवढा माझा वाढलाच नसता. त्यामुळे फक्त ते राजकारणी आहेत म्हणून आहे, पण माझ्या दृष्टीने ते क्लायंट आहेत माझे. मी त्यांच्याकडे क्लायंटच बघतो. किती कोण असलं तरी त्यांचं वलय. इथं आलेल्या प्रत्येकाचा सत्कार होतो. प्रत्येकाला एक आमचं बँकिंग विषयीचं पुस्तक दिलं जातं. प्रत्येकाला पुस्तक दिलं जातं बँकिंग विषयीचं. माझं स्वतःचं बँकांविषयी सर्व काही नावाचं एक पुस्तक प्रसिद्ध आहे. ते दिलं जातं. त्यांच्याशी चर्चा केली जाते. चर्चा करताना मी मुद्दाम वारंवार रिपीट करतो की त्यांचे वकील, त्यांचे चार्टर्ड अकाउंटंट आणि माझे सगळा बँकेचा 10 स्टाफ हा एकत्र हजर असतो आणि 10 स्टाफच्या समोरही चर्चा होते. आज 8 वर्षात प्रामाणिकपणे सांगतो, अभिमान म्हणून नाही, कधीही मी कुठल्याही माणसाबरोबर माझ्या अँटी चेंबरमध्ये गेलो नाही, आजपर्यंत गेलो नाही, जाणार नाही. जे काय आम्ही सांगतो की सगळ्यांसमोर बसून चर्चा करू, एकत्राने चांगली चर्चा करू. बँकेचं हित, तुमचं हित, दोघांचं हित जिथं निघेल तिथं आम्ही निश्चितच मार्ग काढतो. नाही पण सर, परताव्याच्या संदर्भात जे सांगितलं जातं, लोकांनी विश्वास कसा ठेवावा? कारण की आता शेअर मार्केट आलेलं आहे, नंतर मग SIP म्हणून सांगितलं जातं की SIP करा. तर तुम्हाला वाटतं की याच्यावरती विश्वास ठेवून अशी गुंतवणूक केली? मी असं म्हणत, मी एकच सांगतो की बघा, देशामध्ये किंवा सामान्य जनतेमध्ये 2 प्रकारचे गुंतवणूकदार आहेत. एक गुंतवणूकदार असा असतो की आपली गुंतवणूक सतत हालती ठेवायची आणि जास्तीत जास्त नफा कमवायचा. दुसरा गुंतवणूकदार असा असतो की माझी एकदा गुंतवणूक ठेवली, मला रिजनेबल रिटर्न मिळाले पाहिजे, दर मला एवढे पैसे मिळाले पाहिजेत. आणि दुसऱ्या वर्गातला गुंतवणूकदार हा जवळजवळ 92-93% असतो. हा जो सतत माझी गुंतवणूक हालती ठेवून जास्तीत जास्त नफा कमवण्याच्या उद्देशाने जे काही चालतात, तो गुंतवणूकदार कमी असतो. त्याला ज्ञान नसेल. जाहिराती खूप होतात. बिटकॉईनबद्दल आलं, अमिताभ बच्चनच्या कुठल्या तरी एकाने असा बिटकॉईनमध्ये गुंतवलं तर इतके करोड रुपये मिळाले. त्यामुळे युवा पिढीला बिटकॉईनमध्ये जायचा संदेश देणारे पॉडकास्ट हे पण माझ्या मते आज बंद केले पाहिजेत. हे पण समाजाच्या विरुद्ध आहे. कारण का मुलं आज अभ्यास करण्यापेक्षा ते हाटोला CC डे वगैरे म्हणतात, तिथं हेच करत असतात. त्या बिटकॉईन काय आहे नेमकं याचा अभ्यासच नसेल, ज्याचा आपल्याला अभ्यास नाही. कोणाला तरी मिळालेत म्हणून, पण त्याला मिळालेले असताना सांगणारा एक जण, पण त्यामध्ये मी बुडलोय असं सांगणारे 1000 जण समाजासमोर येत नाहीत त्या ॲडव्हर्टाईजच्या रूपाने. म्हणून मला खूप त्या ॲडव्हर्टाईजचं फार कुठेतरी एक गुजराती बाई डोक्यावर हे घालून येते, महिने तो रम्मी में 1.5 करोड रुपये जितता, असं ती बाई सांगते. आणि लोकांना असंच जर व्हायला लागलं तर त्यातनं नेमकं काय? त्यामुळे जाहिराती आणि या माणसाला थोडंसं आकृष्ट करतात, पण ज्याला लोभ मनात आहे त्यालाच ते आकृष्ट करतात. ज्याच्या मनात लोभ नाही, ज्याला माहिती मला रिजनेबल रिटर्न हवा आहे, जास्त काय नको आहे, लाभ पाहिजे, तिथं या ॲडव्हर्टाईज त्याला आकृष्ट करत नाहीत. आणि शेवट एज्युकेशन हे सगळ्यात त्यांना सतत सांगणं किंवा हे नेमकं काय, कसं काय 1.5 कोटी. पूर्वीचा जसं आम्ही बिंदा उदाहरण देतो, चुकीचं वाटेल एखाद्या वेळेला, मटका नावाचा प्रकार होता. मटका नावाच्या प्रकारामध्ये एकाला मटका लागायचा, पण बुडलेले 1000 जण. आम्ही 10 रुपये द्यायचे, प्रत्येकाला 1-1 रुपये द्यायचा. जो आकडा येईल त्याला ते मिळायचे, पण बाकीच्या आकड्यावाल्याचे पैसे बुडायचे ना. बुडलेले 9, मिळणारा 1, 9चे पैसे त्याला मिळून तो जो कोण मटकावाला बिझनेसमन होता तो प्रॉफिटमध्ये असायचा. त्यामुळे हे जे काय आहे गुंतवणूक ही सगळी त्याच स्वरूपाची आहे, त्याला रिजनेबल नाही. त्यामुळे सहकार हा शेवटपर्यंत टिकणारच आहे. कधी नाही तरी त्याला लोकांना कळेल की शाश्वत गुंतवणूक हीच आहे, इथं कुठलीही जगलरी होत नाही, रिस्क नाही. ज्याच्याकडे खूप पैसा आहे त्याला रिस्क घ्यायला हरकत नाही, पण ज्याच्याकडे सामान्य माणसाने अशा प्रकारची रिस्क घेऊ नये. ज्याला ज्या क्षेत्रातलं माहिती आहे, ज्ञान आहे, तुम्ही इन्व्हेस्टमेंटला शेअर मार्केटमध्ये सकाळपासून उठून जर पुढं वर्तमानपत्र ठेवून तेच जर करत बसला, तुम्ही क्रयशक्तीच बंद होईल, तुम्ही कामच करणार नाही. आणि अशा प्रकारे हे गुंतवणूक ही अशी असली पाहिजे की रिजनेबल तुमचं स्वतःचं काम करून तुम्हाला ती गुंतवणूक केली पाहिजे. नुसतं त्यातनं नफा आणि जीवन जगायचं अशा प्रकारची वृत्ती असूच नाही, आणि ती समाजाला निश्चितच घातक आहे. नाही, पण आर्थिक साक्षरता याच्यासाठी महत्त्वाची आहे, कारण की आर्थिक साक्षरता त्या दृष्टीने दिसत नाही. आर्थिक साक्षरता नाही म्हणजे आर्थिक साक्षरता क्रिएट केली जात नाही.
आज समजा माझी एक बँक आहे आणि माझ्या बँकेमध्ये मी जर असे बोर्ड लावायला लागलो की जामीनदाराचे हक्क. हं. परवा मी एक आर्टिकल लिहिलं की जामीनदाराला स्वतःची जामीनगी रिस्ट्रिक्ट करता येते. हं. मी स्वतः आज जामीनदार बुडलेला दिसतो तुम्हाला. मी जर त्या खाली लिहित आहे की माझी जामीनगी फक्त पगारापुरती मर्यादित, हे लॉ आहे. त्या कुठल्याही ॲसेटला हात लागत नाही. हं. हे जर मी जामीनदाराला सांगायचं काम कोणाचं खरं बँकेचं आहे. कारण का त्याला आज्ञाना ठेवून त्याची सही घेणं कायद्याला मान्य नाही आहे खरं. पण मी सांगत नाही हे. हं. मला म्हणजे सांगितलं तर जामीनदार मिळणारच नाही मला. हं. कारण मला तो जामीनदार फक्त पगारापुरता मिळेल. हं. त्यामुळे माझ्या फायद्याकरता मी साक्षरता निर्माण करत नाही. हं. आज मी 40 वर्ष मी आणि माझी मुलगी बँकिंग साक्षरता प्रतिष्ठान म्हणून माझं स्वतःचं प्रतिष्ठान आहे. मी शाळेमध्ये मराठी मीडियमला शिकवतो, माझी मुलगी इंग्लिश मीडियमला शिकवते फ्री ऑफ चार्ज. हं. आम्ही शाळांमध्ये शिकवतो, जाऊन त्याला बँकिंग अवेअरनेस देतो. हं. अनेक शाळांमध्ये आम्ही डेमो बँकिंग सुरू केले की लहान वयापासूनच त्यांना बँकिंगची सवय लागली पाहिजे. हं. आम्ही कायदा, ठेव, सुरक्षितता, व्यवहार अशी प्रकारची पुस्तिका मी खेडेगावामध्ये 6 लाख प्रति फ्री वाटलेल्या आहेत. अनेक प्रकारे आम्ही या लोकांना एज्युकेट करायचं काम करतो. मी अनेक वर्तमानपत्रामध्ये 22 वर्ष लिखाण केलं आहे. आजही माझं एका लोकसत्तेमध्ये माझं एक चौकटी येते बँकिंग साक्षरता प्रतिष्ठान. रोज एक बुलेट हे असतं किंवा तुम्ही असं करू शकता, तुम्ही असं करू शकता, तुम्हाला हे नाही, तुम्हाला ते नाही. रोज एक बुलेट पॉईंट मी टाकत असतो. लोकांचे मला अनेक फोन येतात. त्यामुळे लोकांना अवेअरनेस देणं, साक्षर करणं हे बऱ्याच वेळेला या गुंतवणूकदार प्रोफेशनल कंपन्यांना घातक वाटत असतो. आमचा जो गुंतवणूकदार आहे तर जेवढा अज्ञानही राहील आणि अज्ञान ही जर माझी ॲसेट असेल तर त्याला एज्युकेट करणं हे समाजाचं एक समाज का म्हणून ते बघत नाहीत. पण सहकार मात्र तसा नाही. सहकाराला मात्र हेच अपेक्षित आहे, माझा जो कर्जदार आहे, माझा ठेवीदार आहे, मला हा समाज सुशिक्षित झाला पाहिजे. अनेक बँका ठेवीदाराला ठेवत असताना आज पुण्यामध्ये माझं पुस्तक वाटतात. मी नाव उदाहरण भगिनी निवेदिता म्हणून बँक आहे. ठेवीदाराला ठेवली की तर तुझे हक्क, तुझे अधिकार ती पुस्तिका वाटते. असं कमर्शियल या खाजगी क्षेत्रात असं होताना तुम्हाला दिसत नाही. त्यामुळे सहकाराचं महत्त्व तेवढंच मोठं आहे. धन्यवाद सर आमच्याशी चर्चा केल्याबद्दल. हे होते विद्याधर अनासकर सर. सहकार आणि एकूणच बँकिंग क्षेत्रामधल्या ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या अत्यंत स्पष्ट आणि नेटकेपणाने त्यांनी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला. या विशेष मुलाखतीमध्ये आपण इथेच थांबूया. नमस्कार. धन्यवाद.